तुझ्या घरच्यांना आणि तुझ्या जवळच्यांना जो त्रास होतोय तो झाला नसता, त्या सगळ्यांचं आयुष्य जसं आधी सुरू होतं तसंच सुरळीत चालू राहिलं असतं। आता काय, तुझ्या या एकट्याच्या हट्टामुळे सगळ्यांचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतंय ते बघतोच तू। ऑफिसवर जप्ती आली, बाबांची नोकरी गेली, आणि हो, जर इथून पुढे माझं ऐकलं नाहीस तर ह्यापुढे मी किती आणि काय वाट लावू शकतो हे तू पाहशीलच। तुझ्या डोक्यात जरा जरी अक्कल असेल ना तर माघार घे, कारण तुला जेवढा त्रास होतोय त्यात आणखीन भर घालून तुला जास्त त्रास देणं मला सहज शक्य आहे। म्हणून म्हणतोय, विचार कर। काय झालं? सगळ्या मागे साईराज देशमुख आहे। सुम्या, माझ्या नोकरीबद्दल रिशाला काही बोलू नकोस। काका, आता कशा पहिलं पोत आहे त्याच्यापासून? आणि आधीच किती टेन्शन मध्ये आहे त्यो। त्या कामेरकरांवर केवढं मोठं संकट आलं, त्यांच्या सिनेकट्टाला टाळं लागलं, घरावर जप्ती आली, त्यात माझ्या नोकरीचं रडगाणं ऐकून त्याला अजून चिंतेत नको टाकूया बाबा। बरं काका, काही नाही बोलणार मी। आधीच माझ्यामुळं माझ्या घरच्यांना लय मनस्ताप भोगावा लागलाय, तर अजून नका। बरं ऐक, त्या कामेरकरांच्या जेवणाचं बी आपल्यालाच बघावं लागणार आहे। घरात काही जिन्नस आहेत नाहीत त्याची यादी कर, समज सामान भराव। ईशा आणि कृष्णकांतजी नाही आले? ते सीए कडे गेले, येतील। एकटेच? अहो मी गेलो असतो त्यांच्या संग। आणि हो, त्यांचं काही पथ्य पाणी आहे का? नाही म्हणजे मी आता जेवण करायलाच घेणार होतो। म्हणजे ऋषा बघा, तुला चालत असेल तर म्हणजे बाहेरनं आणण्यापेक्षा घरच्या घरी करून खाऊ की काहीतरी। माझ्या आजची खिचडी म्हणजे एकदम अशी एका मिनिटात बनवतो मी। ऋषा, अरे समजत समजत चांगलं होईल बेटा। खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस। काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला। क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर। इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते। गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे। बास हा, खूप झालं। मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका। तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला। व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं। व्हॉट्स इट? नाईस। सॉरी। इट्स ओके। हे अरे थँक्यू।
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.